एका मुलीची घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली. संपूर्ण देश रडला जेव्हा मुलीची सख्खी आई रडत रडत म्हणाली की माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका, माझ्या मुलीला फाशीची शिक्षा द्या. एका आदर्श शिक्षिकेच्या मुलीनं असा काय धक्कादायक प्रकार केला की जो पाहून संपूर्ण देशातल्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. एक मुलगी ज्या अभ्यासात अत्यंत हुशार, तिच्या चेहऱ्यावर नेहमी निरागस हसू असायचं, तिच्या बोलण्यात नेहमी गोडवा असायचा. तिचं कुटुंब म्हणजे तिचे वडील जे एक नामांकित शिक्षक होते. आई घरकाम करायची, त्यांचं कुटुंब संपूर्ण समाजासाठी आदर्श मानलं जात असायचं. लोक नेहमी म्हणायचे काय संस्कार आहेत या मुलीचे, काय गुणी कुटुंब आहे. पण जेव्हा या मुलीचं भयानक सत्य उघडकीस आलं, जेव्हा या मुलीचा धक्कादायक प्रकार बातम्यांमध्ये झळकला, तेव्हा संपूर्ण राज्याची झोप उडाली. हे प्रकरण जेव्हा आईला समजलं तेव्हा आईच्या मुखातून शब्द निघाले की आई म्हणाली अशीच मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये, अशा मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, असे टोकाचे उद्गार तिच्या आईने काढले. आईनं हा प्रकार स्वतः माध्यमांसमोर येऊन पाहिला. खरं तर पहिल्यांदा हा प्रकार दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला, पण आई म्हणाली हा प्रकार मी दाबणार नाही, सगळ्यांना ओरडून सांगणार, सगळ्या पालकांना माहिती झालं पाहिजे. मग नेमका असा काय प्रकार झाला की ज्यामुळे आईच म्हणाली की या मुलीला जगण्याचा अधिकार नाही, या मुलीला जिवंत ठेवू नका, या मुलीला कठोर शिक्षा करा. का एका आईने दाबून ठेवलेलं सत्य स्वतःच प्रकाशात आणलं आणि आई रागारागानं का म्हणाली की अशी पोरगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये, माझ्या मुलीला फाशीची शिक्षा द्या. असे उद्गार त्या मातेच्या मनातून का निघाले, असे कठोर शब्द तिच्या मनातून का निघाले, काय आहे हा प्रकार. या मुलीने असा काय धक्कादायक प्रकार केला की ज्यामुळे संपूर्ण राज्याची झोप उडाली. चला जाणून घेऊया या सगळ्यात भयानक धक्कादायक घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी एका छोट्याशा गावात घडली, पण तिने सगळा देश हादरला. एका मुलीचा धक्कादायक प्रकार पाहून आईच म्हणाली माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका. असं काय घडलं की आईने इतके टोकाचे उद्गार काढले. एक वडील आदर्श शिक्षक होते, मुलांना ज्ञान देणं, चांगलं संस्कार शिकवणं हे मुलीच्या वडिलांच्या आयुष्याचं ध्येय होतं. घरातल्या एकुलत्या एका मुलीवर त्यांचं सगळं विश्व अवलंबून होतं. पती पत्नीचं कुटुंब व्यवस्थित होतं. एका छोट्याशा गावात एक पती पत्नी राहत होते. पती हे आदर्श शिक्षक, तर पत्नी घरकाम करणारी गृहिणी. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. घरामध्ये प्रचंड आनंद होता. कोणालाच वाटलं नव्हतं की ही मुलगी मोठं होऊन असा काहीतरी प्रकार करेल आणि तिची आईच तिला म्हणेल की हिला जिवंत ठेवू नका. तिची आई खरं तर असं का बोलली याचं सत्य उघडकीस येणार होतं. त्या मुलीचं नाव लाडानं कविता ठेवलं. आई वडील कवितावर जीवापाड प्रेम करायचे. कविता दिसायला अत्यंत साधी, अभ्यासात ती सुरुवातीपासून हुशार, बोलण्यात तिचा एक गोडपणा असायचा. हे कुटुंब समाजासाठी आदर्श होतं. सगळे म्हणायचे कविता खूप चांगले संस्कार आहेत. पण आदर्श दिसणाऱ्या कुटुंबाच्या आत एक काळ दडलेला होता. एक असं गुपित होतं ज्याची कल्पनाच कुणाला नव्हती. जी मुलगी कालपर्यंत हसतमुख होती, आज्ञाधारक होती, अभ्यासात नेहमी पहिली येत होती, तिने अचानक एका दिवशी असा धक्कादायक प्रकार केला की जो पाहून तिची आई कोलमडून पडली आणि म्हणाली माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका, माझ्या मुलीला कठोर शिक्षा करा. अशा पद्धतीचं तो बोलली. संपूर्ण देश रडला जेव्हा तिची आईच म्हणाली की माझ्या मुलीला फाशीची शिक्षा करा. हा प्रकार दाबण्यात आला होता. सत्य उघडकीस येणार नव्हतं, पण आईने स्वतः माध्यमांसमोर येऊन हे सत्य सांगितलं. मग त्या आईने असा कठोर निर्णय का घेतला? आपल्या पोटच्या मुलीला जिवंत ठेवू नका असं ती आई का म्हणाली? काय होता तो प्रकार? आज जेव्हा कविताचा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा तिच्या आईने कळकळीची विनंती केली की हा मुलीचा जो प्रकार आहे तो सगळ्या पालकांना समजला पाहिजे. हा प्रकार ज्यावेळी उघडकीस आला तो दाबण्याचा प्रयत्न झाला. वडील दाबत होते, पण आईने तो प्रकार दाबू दिला नाही. मग काय घडलं होतं? तुमच्याही मुलामुलींच्या बाबतीत असं घडू नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायला हवी? आई नक्की काय म्हणाली? सविस्तर रिपोर्ट माहिती घेतोय. कविता एक हुशार मुलगी, बालपण अतिशय सुखात गेलं. वडील शिक्षक असल्यामुळे घरात शिस्त, पण कविताचे आई वडील ते त्यांच्यासाठी एक प्रेमाचा दुवा होती. घरामध्ये तणाव असला की कविताचं हसणं बघून तो तणाव दूर व्हायचा. कविता 5वी-6वी पर्यंत अगदी निरागस, अभ्यास करायची, खेळातही प्रथम. पण जेव्हा कविता 8वीत आली तेव्हा तिच्या वागण्यात अनाकलनीय बदल जाणू लागला. ही गोष्ट आहे साधारण 8 वर्षापूर्वीची, जेव्हा कविता 8वीत होती. खरं तर या प्रकरणाची सुरुवात 8 वर्षापूर्वी झाली होती. तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. वेळेवर अभ्यास करणारी कविता आता अभ्यासाचा कंटाळा करू लागली. आईला वारंवार जाणवायचे, पण नेमका प्रॉब्लेम काय आहे तिच्या आईला कळत नव्हतं. कविता अचानक शांत राहायला लागली. कधी कधी ती एकटीच तासनतास बसून राहायची. सुरुवातीला आईला वाटलं की मुलगी किशोर वयात आल्यामुळे तिच्या वयात बदल होत असतील, त्यामुळे कदाचित तिच्या स्वभावात बदल झाला असावा.
तिला काही गोष्टींची भीती वाटत असावी, पण कविताच्या मनात काय चाललं होतं, तिच्या काळजात काय दडलं होतं हे कुणालाच दिसत नव्हतं. ती 8वीला असताना तिच्यासोबत एक अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा देणारा प्रकार उघड होणार होता. खरं तर या घटनेची पायाभरणी कविता 8वीत होती तेव्हा झाली होती, पण जसं प्रत्येक आईवडील सुरुवातीला लहान बदल म्हणून दुर्लक्ष करतात, तसंच तिच्या आईवडिलांनी केलं. तिच्याकडे त्यावेळेस दुर्लक्ष केलं होतं. तिच्या पालकांनी जर त्यावेळेस कुठली पावलं उचलली नसती तर त्यांनी त्या ठिकाणी घटना घडली नसती. म्हणून तिच्या आईने आज ही टोकाचं बोलणं ते बोलली. कविताच्या वागण्यातला जो मौनपणा, त्याची शंका तिच्या आईला नेहमी येत असायची. ती शंका नेमकं कशाबद्दल होती हेच तिला समजत नव्हतं. हे मौन कविताच्या भविष्यात कितीतरी धोकादायक ठरणार होतं याची पुसटची कल्पना कोणाला येत नव्हती. कविता आता 8वीतून 9वीला गेली, 9वीतून 10वीला गेली. 10वीला आल्यावर कविताने परीक्षेत उत्तम यश मिळवलं. तिला 92% मार्क पडले. संपूर्ण कुटुंबात आनंदी आनंद झाला. वडिलांचा त्यांच्या मुलीवर विश्वास आणि अभिमान आणखीनच वाढला. पण कविताच्या चेहऱ्यावर जो खरा आनंद होता तो कुठेतरी कायमचा हरवला होता. 8वीला तिच्यासोबत एक घटना घडली होती ज्याचं गुपित कुणालाच माहिती नव्हतं, पण त्याची काळी 6वी 10वी पर्यंत तिच्या मनावर ठासून बिंबली होती. पण आई वडिलांना काही समजू शकलं नाही. पण जेव्हा आज हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा 8वीपासून कॉलेजपर्यंतचे सगळे धक्कादायक गुपितं बाहेर आलेत. 10वीच्या घवघवीत यशानंतर कविता पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये तिला हॉस्टेलवर ठेवण्यात आलं. आई वडिलांनी खूप विचार करून तिच्या चांगल्या भविष्यासाठी निर्णय घेतला होता. त्यांना वाटलं होतं की कविता बाहेर जाईल, नवीन लोकांशी बोलेल, तिचा आत्मविश्वास वाढेल, ती शांत राहणं सोडून देईल. कविता हॉस्टेलला गेली. सुरुवातीला सगळं काही ठीक, ती रोज फोन करायची. पण काही दिवसानंतर तिने फोन करणं बंद केलं. आईने विचारलं तू फोन काय करत नाहीस, तेव्हा ती म्हणाली आई खूप अभ्यास प्रॅक्टिकल्स असतात त्यामुळे फोन करायला वेळ नसतो. पण अचानक एके दिवशी जेव्हा आईला कॉलेजकडून फोन आला तेव्हा सगळंच बदललं. कविता कॉलेजमध्ये एके दिवशी कॉलेजमधून आईला फोन आला. कॉलेजमधून फोन आल्यावर आई घाबरली. आईने बोलायला सुरुवात केली. पलीकडून प्राचार्य बोलत होते. प्राचार्य बोलले की तुमच्या मुलीला कॉलेजमधून काढलं आहे. आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आई वडिलांसमोर उभा राहिला. 10वीला 92%, पण मुलीला का काढलं? संपूर्ण पुढं जे सत्य उघडकीस येणार होतं त्याने सगळ्या देशाला हादरा बसणार होता. तिला कॉलेजमधून काढलं. आता ही धक्कादायक गोष्ट नव्हती तर ही धक्कादायक गोष्टीचा पहिला अध्याय होता. खऱ्या गोष्टी पुढे उघड होणार होता. वडिलांच्या तर पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर कविताचे आईवडील हॉस्टेलवर गेले. तिथे गेल्यावर त्यांना अशा काही गोष्टी समजल्या की त्यांनी त्याचा विचारच केला नव्हता. त्यांनी कविताचा हात धरला, तिला तडक घरी नेलं. घरी आल्यावर तिची कसून विचारपूस केली, पण कविताने काही सांगितलं नाही. ती फक्त रडत बसली. पण अशा गोष्टी समजल्या की त्यावेळेस त्याची वाच्यता केली नाही. त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टी दाबून ठेवल्या. 2 वर्षानंतर त्या गोष्टी उघडकीस येणार होत्या. तिला घरी आणल्यानंतर तिच्यावर 24 तास पहारा ठेवला. त्यांना वाटलं कवितावर आपण लक्ष ठेवलं तर तिला वाईट मार्गापासून आपण वाचू. तब्बल 2 वर्ष तिला घरीच ठेवलं. तिला पुन्हा शिक्षणाची संधी द्यावी म्हणून तिला मुंबईला पाठवण्यात आलं. अखेर 2 वर्षानंतर वडील म्हणाले मुलीला शिकू द्या म्हणून मुंबईला पाठवलं. पण अखेर याच मुंबईमध्ये तिच्यासोबत तो धक्कादायक प्रसंग घडणार होता. आई संपूर्ण जगाला ओरडून सांगणार होती की अशी मुलगी कोणालाच होऊ नये, माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका, अशी ती पुढे चालून म्हणणार होती. आता तिचं भविष्य पुढे बदलणार होतं. कविताला मुंबईला पाठवलं. ती मुंबईला आली. याच वेळेस ती पूर्ण शांत आणि अलिप्त होती. मुंबईला गेल्यावर तिच्या आईवडिलांशी तिने संबंध तोडला. ती फक्त आवश्यक असेल तेव्हाच फोन करायची. फोन केल्यावर म्हणायची मी रूमवर आहे, अभ्यास करते, असं सांगून फोन ठेवून द्यायची. पण कविताच्या आयुष्यात काय सुरू होतं, तिला कॉलेजमधून का काढलं होतं, 8वीपासून तिच्या वागण्यात काय विचित्र बदल झाला होता, या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन आता उघड होणार होतं. कारण की मुंबईत कविता असं पाऊल उचलणार होती की ज्याची कल्पनाच कुणाला नव्हती. जे उघड झाल्यावर राज्याला धक्का बसणार होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं असं वाटलं. पण एके दिवशी मुंबईमधून थेट पोलिसांचा फोन आला. पुण्यातून प्राचार्याचा फोन आला, पण मुंबईतून पोलिसांचा फोन आला. तो फोन असा होता, कविता तुमची मुलगी आहे का? पलीकडून आईने होकार दिला. निरोप मिळाल्यानंतर तिचे आईवडील तिथे धावले. आता कविता नेमकं तिथं काय केलं होतं, पोलिसांनी आईवडिलांना बोलवलं. पोलीस स्टेशनमध्ये जे धक्कादायक प्रकरण उघडकीस येणार होतं ते आता एक धक्कादायक रहस्य जे समोर येणार होतं त्याची कल्पना नव्हती. खरं तर ते रहस्य 8वीपासून लपवलेलं होतं आणि ते तपासात समोर आलं. आता त्या मुलीने तिथे काय केलं हे पाहून मुलीची आई डायरेक्ट म्हणाली की अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये, हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, हिला फाशी द्या. आईचे उद्गार निघाले. पण खरं पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा 8वीपासून जर तिथं गुपित उघडकीस झालं. 8वीला तिच्यावर एका व्यक्तीने तिच्यासोबत एक दुष्कृत्य केलं होतं. तेव्हा तिच्या आईला ते माहिती होतं, पण शिक्षकाच्या मुलीची बदनामी होऊ नये म्हणून तिने ते प्रकरण दाबलं. या दाबलेल्या प्रकरणामुळे कविताच्या कोळ्या मनावर परिणाम झाला. ती 10वीला गेली. तिचं एका मुलासोबत प्रेम प्रकरण झालं. अवघ्या 16व्या वर्षी तिला एक बाळ देखील होतं. ते बाळ गुपचूप आश्रमामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण 10वीच्या वेळचं. त्याच वेळेस हे देखील प्रकरण त्यांनी दाबलं. त्यानंतर मुंबईला गेली. तिथे गेल्यानंतर मुंबईमधल्या 50 वर्षाच्या व्यक्तीसोबत राहायला लागली. तिथे त्याच्याशी लग्न केल्याची माहिती समोर आली. त्या व्यक्तीसोबत राहून तिला अनेक नशेंची सवय लागली. त्या व्यसनाच्या आहारी गेली. तिचे विचार करण्याची क्षमता नष्ट झाली. एके दिवशी नशेमध्येच त्या 50 वर्षाच्या व्यक्तीसोबत तिचं भांडण झालं आणि नशेमध्येच हातापायामध्ये त्या व्यक्तीचा तिने काटा काढला.
ती त्या ठिकाणी घरी गेली असताना तिच्या आईला देखील मारहाण करून तिने संपवण्याचा प्रयत्न केला होता. आईला समजत नव्हतं, पण अखेर आज सगळं उघडकीस आलं. एका हुशार मुलीचं गुन्हेगारात रूपांतर झालं होतं. तेव्हा आई देखील म्हणाली, अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये, या मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, तिला कठोर शिक्षा करा, अशी रडत रडत म्हणत होती. खरं तर मुलगी बिघडण्यामागे चूक कोणाची होती, घरच्यांची होती की त्या मुलीची? आता त्या मुलीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मग या नक्की घटनेविषयी तुमचं काय मत आहे, नक्की कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. माहिती योग्य वाटली असेल तर शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.